नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, ग्रहांचा सेनापती आणि शौर्याचा देव मंगळ येत्या 21 जून 2026 रोजी एक खूप मोठे आणि महत्त्वपूर्ण राशी परिवर्तन करत आहे. मंगळदेव स्वतःच्या मेष राशीतून बाहेर पडणार आहे आणि ते शुक्राच्या वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत. याचा संपूर्ण 12 राशीवर प्रभाव पडणार आहे, तर मीन राशीवर सुद्धा पडणार आहे. तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची मीन राशी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघावा. त्याआधी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या पत्रिकेबद्दल, जीवनाबद्दल, नात्याबद्दल, नोकरीबद्दल, व्यवसायाबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील, पत्रिका तपासायची असेल किंवा तुमच्यावर खूप कर्ज झालेलं असेल, पैसा टिकत नसेल, व्यापार चालत नसेल, नोकरीत प्रगती नसेल, नात्यात कटुता असेल, लग्न जमत नसेल किंवा अन्य शिक्षणाचे कसलेही समस्या, प्रॉब्लेम तुमच्यासमोर येऊन ठाकले असतील, उभे ठाकले असतील, तुम्हाला काय करावं हे कळत नसेल, हा वाईट काळ कधी संपेल, चांगला काळ कधी येईल, यातून आपण बाहेर कसं पडू, असे असंख्य प्रश्न, बाधा, अडचणी तुमच्यासमोर असतील तर एकदा पत्रिका तपासून घ्यावी. पत्रिका तपासल्यानंतर आपल्याला कळतं की आपण तर मेहनत करतोय, आपण तर सगळे परिपूर्ण मेहनत करतोय, पण या ग्रहांच्या हालचालीमुळे किंवा ग्रहांच्या बाधेमुळे तर हे होत नाही ना. आणि असेल तर मग कोणती सेवा, कोणते उपाय करावे हे सगळं पत्रिका तपासल्यानंतर आपल्याला समजतं. यासाठीच तुम्ही दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला मेसेज करा, आम्ही तुमची पत्रिका तपासू, तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू. मित्रांनो, मीन राशी हे गोचर तुमच्यासाठी इतके खास आहे हे समजून घेण्यासाठी तुम्ही आधी गणित बघा, कुंडलीचं गणित बघायचं आहे. मीन राशीच्या कुंडलीत मंगळदेव हे तुमच्या दुसऱ्या म्हणजे धन आणि वाणी आणि 9व्या भाग्य आणि धर्मस्थानाचे स्वामी आहेत. म्हणजे तुमच्या आयुष्यातील पैसा आणि तुमचे भाग्य या दोन्ही मोठ्या गोष्टी मंगळाच्या हातात आहे. आतापर्यंत मंगळ तुमच्या दुसऱ्या घरात होता, पण 21 जून 2026 रोजी तुमच्या कुंडलीतील तिसऱ्या स्थानात मंगळ प्रवेश करणार आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये तिसरे स्थान हे साहस, पराक्रम, लहान प्रवास, संवाद आणि लहान भावंडांचे मानले जाते. जर गेल्या काही महिन्यात तुम्हाला नैराश्य आले असेल, कायम आळस जाणवत असेल किंवा कोणताही निर्णय घेताना भीती वाटत असेल तर 21 जून नंतर ही स्थिती पूर्णपणे बदलणार आहे. तुमच्यातील आळस गायब होईल आणि तुम्ही एका नव्या ऊर्जेने कामाला लागाल. तुम्ही या काळात असे काही धाडसी निर्णय घ्याल जे घ्यायला तुम्ही पूर्वी घाबरत होता. समाजात आणि तुमच्या मित्रपरिवारात तुमचा मान, सन्मान आणि प्रभाव खूप वाढणार आहे. लोक तुमच्या धाडसाचे कौतुक करतील. मित्रांनो, जर तुम्ही मीन राशीचे आहात आणि स्वतःचा काही नवीन व्यवसाय, स्टार्टअप किंवा नवीन काम करू इच्छित असाल तर 21 जून नंतरचा काळ तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. या काळात सुरू केलेले काम तुम्हाला भविष्यात प्रचंड यश देऊन जाणार आहे. नोकरी करणाऱ्या मित्रांसाठी हा काळ खूप धावपळीचा पण तितकाच फायदेशीर ठरणार आहे. मार्केटिंग, सेल्स, मीडिया, कम्युनिकेशन किंवा तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात मोठी प्रगती पाहायला मिळणार आहे. तुमचे कष्टाची चीज होणार आहे आणि तुमचे टार्गेट्स वेळेत पूर्ण होतील. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, मंगळ पराक्रम स्थानात आहे. याचा अर्थ भाग्य तुम्हाला बसून काही देणार नाही, पण तुम्ही जितके जास्त कष्ट कराल, जितके जास्त प्रयत्न कराल, त्याचे फळ मंगळदेव तुम्हाला दुप्पट करून देईल. तुमची मेहनत, तुमचे भाग्य बदलणार आहे. धनस्थानाचा स्वामी पराक्रमात गेल्यामुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. तुम्ही तुमच्या कामाच्या व्यापाने किंवा कम्युनिकेशनच्या जोरावर नवीन ग्राहकांना आकर्षित कराल, ज्यामुळे आर्थिक स्थिती कमालीची मजबूत होईल. जुनी अडकलेली कामे मार्गी लागतील. मित्रांनो, तिसरे स्थान हे प्रवासाचे आहे. या काळात तुम्हाला व्यवसायाच्या किंवा नोकरीच्या निमित्ताने अनेक लहान आणि अचानक प्रवास करावे लागतील. हे प्रवास सुरुवातीला थकवणारे वाटले तरी त्यातून तुम्हाला खूप मोठे आर्थिक आणि व्यावसायिक फायदे मिळतील. तुमच्या लहान भावंडांशी तुमचे संबंध सुधारतील. ते तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि त्यांच्या मदतीने तुमची अनेक कामे पूर्ण होतील. फक्त त्यांच्याशी बोलताना रागाचा अतिरेक करू नका. मित्रांनो, मंगळाचे हे गोचर तुम्हाला अथांग साहस आणि यश देणार आहे, पण तरीही मंगळाच्या अतिउत्साहामुळे तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. मंगळ हा धन आणि वाणी स्थानाचा स्वामी आहे. पराक्रमात असल्यामुळे तुमच्या बोलण्यात कमालीचा तिखटपणा किंवा उद्धटपणा येऊ शकतो. रागाच्या भरात कोणालाही असे बोलू नका ज्यामुळे तुमचे बनलेले काम बिघडेल. तुमचा आत्मविश्वास खूप जास्त असेल, पण त्या ओव्हर कॉन्फिडन्सच्या भरात कोणताही आर्थिक व्यवहार घाईघाईत करू नका. मित्रांनो, या गोचराचा शुभ प्रभाव वाढवण्यासाठी तुम्ही दर मंगळवारी हनुमान चालीसा किंवा सुंदर कांड वाचा. याने तुम्हाला लाभ होईल, याने तुम्हाला फायदा होईल. मीन राशीचा हा सविस्तर गोचर व्हिडिओ, हे राशी भविष्य तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.